हॅलो सर, हे आपलं आहे सर बिलिंग सॉफ्टवेअर जे स्पेशली आता डेमो दाखवतोय तुम्हाला. जर तुम्ही मँगो डीलर असाल किंवा कोणते फ्रुट्स व्हेजिटेबल सप्लायर्स असाल तर त्याच्यासाठी हे बिलिंग सॉफ्टवेअर्स आहे. त्याच्यामध्ये सर तुम्ही इझिली तुमचे बिलिंग बनवू शकता. प्रोडक्ट वाईज याचा स्टॉक मेंटेन करू शकता, पार्टीचं डिटेल्स मेंटेन करू शकता, आउटस्टँडिंग पूर्ण लेजर मेंटेन करू शकता. ओके, याच्यावर तुम्ही इझिली मराठी, हिंदी, इंग्लिश ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही बिलिंग करू शकता सर. आता हे मँगो डीलरसाठी आम्ही एक डेमो दाखवतोय तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही इझिली असं बिल फॉर्मॅट वरती तुमचे डिटेल्स, लोगो वगैरे, बँक डिटेल्स, QR कोड, बारकोड हे सगळं इझिली बिलिंग बनवू शकता सर. याच्यामध्ये तुम्हाला सर कस्टमरच्या वाईज तुम्ही बिलिंग बनवू शकता. कस्टमर डिटेल्स, शिपिंग डिटेल्स पण वेगळे तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे कुरिअर डिटेल्स वगैरे पण सेपरेट तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यामध्ये बिलिंग डिटेल्स म्हणजे एक कस्टमरच्या नावाने बिलिंग आणि दुसऱ्या लोकेशनला तुम्ही जर शिपिंग करायचं तर शिपिंग डिटेल्स आणि कुरिअर डिटेल्स. दुसऱ्या लोकेशनला, ज्या लोकेशनला शिपिंग पाठवतात त्या लोकेशनचे डिटेल्स प्लस कोणत्या कुरिअरने पाठवतात डिटेल्स ऑटोमॅटिक असं पूर्ण कस्टमाइज बिल फॉर्मॅट तुमच्याकडे भेटून जाईल सर. ओके, हे जस्ट आता मी डेमोसाठी प्रोडक्ट ऍड केले. तुम्ही ग्रेड वाईज वेगवेगळे तुमचे वेगवेगळे मल्टिपल ग्रेड्स याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. कम्प्लीट युनिकोड बेस्ड सॉफ्टवेअर आहे. इझिली इंग्लिश टाईप केलं का ऑटोमॅटिक मराठी टाईप होतं. ओके, पूर्ण मराठीमध्ये तुम्ही वापरू शकता. नंबर ऑफ क्वांटिटी, डझन वाईज किंवा जे काय तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही हे बिलिंग मेंटेन करू शकता सर. असा हा आपला बिल फॉर्मॅट आहे. हे बिल कस्टमरला तुम्ही डायरेक्ट ईमेल किंवा व्हॉट्सअपला सॉफ्टवेअरमधूनच पाठवू शकता सर. ओके, असे मल्टिपल तुम्हाला प्लस असे रिसिट जरी पाहिजे असेल वरती जेव्हा आपण बॉक्स पॅक करतो त्यावर जर तुम्हाला रिसिट जरी सेट करायची असेल असे रिसिट पण आपल्याकडे कस्टमाइज करून भेटून जाईल. किंवा स्टिकर, लेबल पण भेटून जातील जे तुम्हाला बॉक्सवर चिपकवायचे असेल. प्लस त्याच्यावर तुमचं प्रोडक्टचं नाव, शिपिंग डिटेल्स, कस्टमर डिटेल्स, कुरिअर डिटेल्स आणि प्रोडक्ट कोणते आहेत ते. प्लस तुम्हाला त्याच्यावर बारकोड वगैरे लावायचं असेल तर बारकोड पण आपण त्याच्यावर प्रिंट काढून लावू शकतो सर. ओके, असे आपलं मँगो डीलरसाठी सॉफ्टवेअर आहे. वापरायला एकदम सोपं आहे. मेन म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट असते की सॉफ्टवेअर वापरायला आम्हाला इझी पाहिजे, लोकल लँग्वेजमध्ये पाहिजे, जेणेकरून आमच्या कस्टमर्सना, गिराईकांना ते समजेल. ओके, तर हे आपलं बिलिंग सॉफ्टवेअर्स आहे सर. ओके, इथे सगळे शॉर्टकट्स बटन तुम्हाला बघता येतील. मारलेली सगळी बिल इथेच तुम्हाला भेटतात. कस्टमाइज लेजर वगैरे ऑटोमॅटिक भेटेल. सपोज तुम्हाला 5 वर्षानंतर जर एका कस्टमरची डिटेल्स बघायची असेल पूर्ण रेकॉर्ड तुम्हाला याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये भेटून जाईल सर सिंगल क्लिकवर. ओके, कम्प्लीट ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे सर. इझिली तुम्ही IDP सर्व्हर थ्रू ऑनलाईन पण वापरू शकता अदर लोकेशनला. प्लस तुम्ही बॅकअप फॅसिलिटी पण आहे आपल्याकडे, ईमेल बॅकअप वगैरे. इझिली तुम्ही आपला जर जो बॅकअप आहे सॉफ्टवेअरचा तुम्ही ईमेलला सेंड करता येतो, जेणेकरून तुमचा कॉम्प्युटर खराब झाला, हार्ड डिस्क क्रॅश झाली तरी सॉफ्टवेअरचा बॅकअप आपला सेफ राहतो सर. अल्टरनेट एक्सटर्नल हार्ड डिस्क किंवा पेनड्राईव्ह मध्ये पण घेऊ शकता. इथे बघा आयटम लिस्ट मध्ये तुमचे मल्टिपल तुम्ही प्रोडक्ट ऍड करू शकता सर. ओके, याची प्राइस वगैरे तुमच्या लेवलला तुम्ही इझिली मेंटेन करू शकता सर. कम्प्लीट मराठी सॉफ्टवेअर आहे, युनिकोड बेसवर तुम्ही वापरू शकता. ओके, प्लस याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन तुम्ही एखादी इमेज वगैरे लावायची असेल तर इमेज पण ऑटोमॅटिक तुम्ही इथे सेंड करू शकता सर. ऑटोमॅटिक तुमची इमेज इथे येतात. ऑटोमॅटिक तुम्ही इथे गुगल वरनं सर्च करू शकता इमेज. ओके, जो तुम्हाला इमेज पाहिजे तुम्ही इझिली इथे सेट करू शकता सर आपल्या सॉफ्टवेअर मध्ये. ओके, तुम्ही इथे सर्च करायचा, पर्टिक्युलर इमेज जी तुम्हाला दाखवेल अवेलेबल असेल ते इथे ऑटोमॅटिक सेट होईल. बघा सॉफ्टवेअर मधनेच ऑटोमॅटिक सर्च होतो. बघा जस्ट अपडेट करायचं की ही इमेज ऑटोमॅटिक इथे तुमची सेट झाली. प्लस तुम्हाला इथे सॉफ्टवेअर मध्ये इथे दिसते पण कोणता प्रोडक्ट आपल्यामध्ये इमेज सेट केलेले आहे. ओके, अशा तुम्ही, आणि ही इमेज तुम्ही बिलावर पण सर प्रिंट करू शकता. ओके, आणि डायरेक्ट बघा मी जस्ट इथे सर्च केलं की सगळे ऑटोमॅटिक प्रोडक्ट येतात. बघा जी इमेज तुम्हाला सेट करायची ती इथे तुम्ही जस्ट घ्यायची आणि त्याला डबल क्लिक करायचं, ऑटोमॅटिक तो तुमचा प्रोडक्ट इथे अपलोड होऊन जाईल. फोटो जो ऑनलाईन अवेलेबल असेल तर ऑटोमॅटिक आहे ना, काही इमेज असतात ते रिस्ट्रिक्टेड असतात त्यामुळे ते अपलोड होत नाही. ओके, प्रोडक्टचे नाव पण तुम्ही डायरेक्ट इंग्लिश टाईप केलं की मराठी टाईप होतं. मी जस्ट आता हे तुम्हाला दाखवतोय. अशी ही पण फॅसिलिटी आहे. प्रोडक्टचा फोटो सेट करू शकता, प्लस तुम्ही
डायरेक्ट बिलावर पण प्रिंट करू शकता सर इमेज. ओके, असे बिलिंग सॉफ्टवेअर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट, कस्टमर डिटेल्स, कस्टमर लेजर सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये मॅनेज करू शकता सर. तुम्हाला जो इमेज पाहिजे ते सेट करायचा आणि डबल क्लिक करायचे की तो प्रोडक्ट ऑटोमॅटिक लोड होईल. ओके, तसंच कस्टमर वाईज तुम्ही रेट पण वेगवेगळे मेंटेन करू शकता सर. कस्टमर वाईज तुम्ही डिस्काउंट देऊ शकता. ओके, कस्टमर वाईज तुम्ही वेगवेगळे रेट सेट करू शकता. ऑटोमॅटिक बिलात लोड होत जाईल सर. हे बघा, इथे इमेज पण सेट करू शकता सर. इथे मल्टिपल तुम्ही तुमच्या ग्रेड्स प्रोडक्ट्स ऍड करू शकता. तुम्ही ग्रुप वाईज कॅटेगरी वाईज कसं तुमचं स्टॉक मेंटेन करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट, उधारी मॅनेजमेंट, शिपिंग डिटेल्स, कस्टमर डिटेल्स ए टू झेड याच्यामध्ये तुम्हाला मॅनेज करता येईल. बारकोड प्रिंटची पण प्रोव्हिजन दिलेलं आहे. एक्सेल मधून तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट पण करू शकता. कस्टमरला रिसिट पण व्हॉट्सअपला पाठवू शकता. रिसिट, बिल, कोटेशन जरी पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला सर कस्टमरला डायरेक्ट सॉफ्टवेअर मधूनच पाठवू शकता सर. वापरायला एकदमच खूप इझी सॉफ्टवेअर आहे सर. त्याच्यानंतर इथे सगळी शॉर्टकट्स बटन भेटतात सर तुम्हाला. पुन्हा तुम्हाला पाहिजे तेवढी शॉर्टकट्स बटन इथे सेट करता येतील. ओके, सेलमध्ये येऊन तुम्ही इझिली नवीन कस्टमरचं बिल बनवू शकता. मी आता जस्ट एक तुम्हाला बिल ऍड करून दाखवतो. ओके, इझिली इथून तुम्ही लँग्वेज पण तुमची चेंज करू शकता. इथे डेटवर कर्सर असतो, जस्ट एंटर मारायचा. इथे नवीन F3 किंवा इथे प्लस बटनला क्लिक करून इझिली तुम्ही नवीन कस्टमर ऍड करू शकता. हे बघा सर, इंग्लिश टाईप केलं की ऑटोमॅटिक मराठी टाईप एंटर करत यायचं. इथे ओपनिंग बॅलन्स मध्ये त्याचा काय जुना बॅलन्स असेल उधार इथे तुम्ही टाकू शकता सर. ओके, बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही भरायचे सर. बाकीचे ऑप्शनल आहेत. बाकी इथे तुम्हाला सगळे डिटेल्स आहे बघा, GST, पॅन, आधार, सगळे डिटेल्स का फुल लायसन, ईमेल आयडी, जेवढे पाहिजे तेवढे डिटेल्स भरा. बाकीचे तुम्ही सेव्ह करू शकता. इथे बघा, इथे कस्टमर तुमचा ऍड झाला. इथे एडिट करायचं, इथे पेन्सिल बटनला क्लिक करून तुम्ही एडिट पण करू शकता सर. ओके, सिलेक्ट करायचं, पेन्सिल बटनला क्लिक करायचे, एडिट करू शकता. तिथे तुम्ही कस्टमरचा फोटो पण लावू शकता सर. ओके, हे आता आपण सिलेक्ट केलं सर, एंटर मारला, बस एंटर बिल नंबर वगैरे ऑटोमॅटिक येते. इथे तुम्ही कस्टमरचे शिपिंग डिटेल्स वगैरे पाहिजे तर ऑप्शन तुम्ही टाकू शकता. ओके, नंतर एंटर मारलं की इथे आपले प्रोडक्ट्स येते. इथे पण तुम्हाला बघा प्रोडक्टचा रिअल टाइम फोटो पण दिसतो सर आपल्या सॉफ्टवेअर मध्ये, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की इझिली आपल्या लक्षात. प्लस इथे सगळे इन्फॉर्मेशन पण तुम्हाला भेटते बघा सर. प्रोडक्ट कोणता आहे, कंपनी, जनरल, किती डझन, काय HSN कोड, GST वगैरे असेल ते, रेट काय सेट करून ठेवलं ते पण दिसतं. ओके सर, जस्ट तुम्ही इथे प्रोडक्ट ऍड करायचा, नंबर ऑफ क्वांटिटी काय असेल तर तुम्ही याच्यात डझन वाईज, KG वाईज जसं पाहिजे तसं मेंटेन करू शकता. प्लस तुम्ही रेट पण कस्टमर नुसार कमी जास्त करू शकता सर. ओके, प्लस कोणाला जर डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर डिस्काउंट पण तुम्ही देऊ शकता सर. ते पण फॅसिलिटी आहे. रेट पण रिअल टाइम, इथे सपोज तुम्हाला कमी जास्त करायचं आहे, इथेच तुम्ही रिअल टाइम कस्टमर तुमचं हे पेटीनुसार, डझननुसार, ह्याच्यामध्ये दोन्ही युनिटमध्ये तुम्ही किती डझन किती पेटी हे पण तुम्ही मल्टी युनिटमध्ये पण याचं बिलिंग करू शकता. ओके, जेवढ्या डझनची तुमची पेटी असते त्या वाईज तुम्ही पण याच्यामध्ये बिलिंग करू शकता. इथे अदर चार्जेस मध्ये तुम्ही काही एक्स्ट्रा डिस्काउंट वगैरे किंवा पॅकिंग, फॉरवर्डिंग चार्जेस, सर्व्हिस चार्जेस, कुरिअर चार्जेस, लेबर चार्जेस, सर्व प्रकारचे चार्जेस याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता त्याच बिलामध्ये. प्लस तुम्हाला जर एक्स्ट्रा कोणाला डिस्काउंट द्यायचं असेल तर डिस्काउंट पण तुम्ही पर्सेंट मध्ये किंवा अमाऊंट मध्ये देऊ शकता सर. ओके, असं हे बिलिंग सॉफ्टवेअर आहे. याच्यात क्वांटिटी कमी जास्त असेल तर करू शकता, नको असेल तर डिलीट करू शकता. ओके, मल्टिपल प्रोडक्ट्स, मल्टिपल कॅटेगरी वाईज तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता. जस्ट सेव्ह म्हटलं की आपलं बिल सेव्ह होऊन जाईल सर. ओके, हे असं आपण प्रिंट मधले की प्रिंट येईल. प्रिव्ह्यू बघायचं असेल प्रिव्ह्यू डायरेक्ट व्हॉट्सअप म्हटलं तर कस्टमरला डायरेक्ट व्हॉट्सअपला पण बिल सेंड होतं सर. हे बघा, असं परफेक्ट बिल फॉर्मॅट भेटेल. वरती तुमचे डिटेल्स येतील विथ लोगो, QR कोड, बँक डिटेल्स सगळं सेट करू शकतो. कस्टमर डिटेल्स, शिपिंग डिटेल्स, कुरिअर डिटेल्स. ओके, कोणता प्रोडक्ट आहे, नंबर ऑफ क्वांटिटी, डझन किती, नंबर ऑफ पर डझन प्रमाणे प्राइस. ओके, तुम्ही बिलिंग कसंही करा, हवे त्याच्याप्रमाणे तुम्ही कस्टमाइज करून आपल्याकडे भेटून जाईल आणि पूर्ण ट्रेनिंग, सर्व्हिस सपोर्ट आपल्याकडून सर तुम्हाला भेटून जाईल सर. ओके, ह्या सीझनला तुम्ही सर सॉफ्टवेअर वापरा सर, एकदम आवडेल तुम्हाला. मेन म्हणजे पूर्ण रेकॉर्ड कस्टमरचं तुमच्याकडे कायम सर्व्हिस तुमच्याकडे राहील सर. इझिली तुम्ही दरवर्षी कस्टमर्सना डायरेक्ट बिझनेस प्रमोशन मधून तुम्ही डायरेक्ट हे पण पाठवू शकता, व्हॉट्सअपला मेसेज पण पाठवू शकता.
सगळे ए टू झेड च्या रिपोर्ट दिलेले आहेत बघा. सेल, परचेस, स्टॉक, सेल, परचेस, कोटेशन पासून सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर रिपोर्ट्स मध्ये ए टू झेड तुमचे आउटस्टँडिंग वर सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल सर. कोणा पार्टीची किती उधारी आहे ती सिंगल क्लिक वर तुम्हाला मोबाईल नंबर साईज भेटेल, आउटस्टँडिंग वगैरे. आता इथे बघा एक कस्टमरचे तुम्हाला आउटस्टँडिंग दिसते, 61,000 आहे, 43,000. कस्टमरने पैसे दिले की जस्ट तुम्ही क्विक रिसिट मध्ये यायचं. बस इथे तुम्ही बँक कॅश कसेल सिलेक्ट करायचं, ते कस्टमरचं तुमचं नाव सिलेक्ट करायचं. ओके टाकला की लगेच बॅलन्स पण इथे दिसतो बघा. आता सपोज याने 50,000 रुपये आपल्याला पे केले, तर इथे 50,000 टाकायचे. बस एंटर मारून सेव्ह करू शकता. एखाद्याला डिस्काउंट दिला तर तुम्ही डिस्काउंट पण तिथे देऊ शकता. ओके, दुसरा कस्टमर सिलेक्ट केला, त्याची अमाऊंट, त्याचा बॅलन्स किती आहे 43, सपोज 30,000 रुपये त्याने पे केले. बस एंटर मारायचं सर, की असं तुमची जमा झालेलं पेमेंट रिसिट मध्ये, क्विक रिसिट मध्ये ऍड करायचं. आता जर आपण याचा आउटस्टँडिंगचा रिपोर्ट बघितला तर तेवढा बॅलन्स त्या कस्टमरचा लेस झालेला आहे बघा. इथे मगाशी ते जास्त होतं, आता फक्त 11,000, याचं फक्त 13,000 दाखवते. असं तुम्ही प्रॉपर तुम्ही आउटस्टँडिंग पण मेंटेन करू शकता. प्लस तुम्ही लेजर मध्ये सर कस्टमर नुसार तुम्ही लेजर पण बघू शकता. हे बघा, जस्ट सर्च केलात, एंटर केलं, त्याला डेट टाकायचे, टू अँड फ्रॉम, त्याच्यानंतर पूर्ण डिटेल्स त्या कस्टमरचे आले. कधी कधी आपण कोणत्या डेटला कधी बिल बनवले होते, किती अमाऊंट होतात, आणि पेमेंट कसं रिसीट केलं. शो आयटम डिटेल्सला क्लिक केलात की इथे तुम्ही प्रॉपर आयटम डिटेल्स सहित त्याचं लेजर बघू शकता. कोणत्या बिलात कोणता प्रोडक्ट त्याला सेल केला होता. ओके, आणि हेच लेजर तुम्ही डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला, ईमेलला सर पाठवू शकता. असं हे आपलं इझी आणि छान सॉफ्टवेअर सगळं परफेक्ट पूर्ण डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. हे डिटेल्स मध्ये लेजर तुम्ही कस्टमरला प्रिंट काढून किंवा व्हॉट्सअप, ईमेलला पाठवू शकता. हे एक्सेल मध्ये पण एक्सपोर्ट करू शकता सर. विदाउट हे पाहिजे असेल, विदाउट पण काढता येईल सर, ओनली तुम्हाला लेजर पाठवायचं असेल तर. ओके, असे बिलिंग सॉफ्टवेअर आहे सर. स्पेशली आपल्या सगळ्या लोकल बांधवांसाठी बनवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही इझिली तुमचे सगळे बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता सर. सगळे रिपोर्ट्स तुम्हाला ए टू झेड तुम्हाला बघता येईल. आयटम वाईज, मंथ वाईज, सेल वाईज, कंपनी वाईज तुमचे सेल रिपोर्ट आहे, कोणता प्रोडक्ट किती सेल होतो, प्लस तुमचं बिल वाईज प्रॉफिट काय, आयटम वाईज प्रॉफिट काय, ते पण तुम्हाला काढता येईल. मंथली, आठवड्यात किंवा 6 महिन्यात तुमचा टोटल कोणत्या प्रोडक्टचा आयटम वाईज सेल काढायचा असेल तर सेल रिपोर्ट पण तुम्ही मंथली किंवा याच्या वाईज तुम्ही क्वार्टरली काढू शकता सर. असे हे बिलिंग सॉफ्टवेअर आहे सर. ए टू झेड मल्टी टॅलेंटेड सॉफ्टवेअर आहे. तुम्ही हवं तसं याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. सगळे रिपोर्ट्स पण आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता. मेन म्हणजे फोटोजची वगैरे चांगली फॅसिलिटी आहे. हे फोटो तुम्ही डायरेक्ट आपण आपल्या बिलावर पण प्रिंट करू शकतो सर. ती पण फॅसिलिटी आहे. डायरेक्ट बिल फॉर्मॅटवर पण आपण हे बिल फॉर्मॅटवर जो प्रोडक्टचा फोटो आहे तो डायरेक्ट आपण बिलावर पण इथे प्रिंट करू शकतो. या बिल फॉर्मॅटच्या इथे पण आपण प्रोडक्टच्या पुढे पण इथे प्रिंट करू शकतो. म्हणजे कोणता प्रोडक्ट आहे ते पण इथे आपल्याला दिसतं. म्हणजे प्रोडक्ट वाईज ऑटोमॅटिक प्रत्येक प्रोडक्टचा फोटो बिलावर आपण प्रिंट करू शकतो सर. ओके सर, हे असं बँगल डीलर साठी सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये तुम्ही बारकोड स्टिकर पण प्रिंट करू शकता, लेबल स्टिकर पण प्रिंट करू शकता. ओके, बाकी पेमेंट रिसिट पण प्रिंट करू शकता. प्लस तुम्ही हे बिल, इनवॉइस, कोटेशन वगैरे प्रिंट करू शकता. पूर्ण कस्टमाइज करता येतं. हव्या त्या फॉर्मॅटमध्ये, फुल पेज, हाफ पेज, A4, A5, A3 हवे त्या लेटर हव्या त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे बिल फॉर्मॅट तुम्हाला भेटून जाईल. किंवा थर्मल पाहिजे असेल तर थर्मल पण भेटून जाईल सर. ओके सर, याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर सांगा. डेमो आहे त्यामुळे शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये जर अजून काही माहिती पाहिजे असेल, फ्री मध्ये डेमो वापरून बघायचं असेल, कधी पण आम्हाला नंबरला कॉल करा सर. ओके, थँक्यू.